आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल। आज अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथील एक धक्कादायक घटना। एका महिलेच्या तक्रारीने गावातील हिंसाचार आणि गुंडागिरीचा काळा चेहरा समोर आला। चला या प्रकरणाची अधिक तपशील जाणूया। 13 ऑक्टोबर 2025 रोजी सौ उषा दीपकराव पवार वय वर्ष 50 यांनी आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली। त्यांचा आरोप आहे की गावातील सदाशिव पांडुरंग सोलंके, तेजस सोलंके, सुरेश पवार आणि शिवप्रसाद पवार यांनी त्यांचा मुलगा राजकुमार पवार आणि सून गंगा पवार यांच्यावर जीव घेणा हल्ला केला। 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान पूर्णा नदीवर अजया आणि साडा पूजा करण्यासाठी गेलेल्या राजकुमार आणि गंगावर हा हल्ला झाला। तक्रारीनुसार हल्लेखोरांनी राजकुमाराला बांबूच्या काठी आणि लोखंडी विड्याने मारहाण करून जखमी केले। डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजकुमार सध्या अमरावतीच्या सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे। इतकेच नाही, उषा आणि गंगा यांनी हस्तक्षेप केला असता त्यांनाही काठीने मारहाण आणि शिवीगाळ सहन करावी लागली। या हल्ल्यामागचं कारण काय? विसरोळी धरणावरील खेकडे पकड्यावरून जुना वाद। उषा पवार यांचा आरोप आहे की हल्लेखोर गावातील नदीकाठी राहतात आणि नेहमीच वाद घालतात। त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली आणि हिंसाचाराला चितावणी दिली। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। अशी अधिक माहितीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल।